मित्रांनो, तुम्हाला एक मनापासून सांगणं आहे की तुमच्या आई वडिलांच्या कामाला आहे ना कधी कमी लेखू नका. भलेही ते भांडे घासण्याचं असू दे, वॉचमनगिरी असू दे, कुणाच्या दुकानात कामाला असू दे, फाड्या उचलणं असू दे, काही असू दे, काही असू दे, कधी कोणत्या कामाची लाज बाळगू नका. कारण मित्रांनो, त्याच कामामुळे ना आज तुम्ही चांगलं जग बघताय. आज चांगलं जीवन आहे ना कशामुळे बघताय? त्यांनी जी कामं केले, त्यांनी सगळं हे केलं, तुमच्यासाठी पैसा उभा केला आहे, तुम्हाला एवढं चांगलं शिकवलं आहे, म्हणून तुम्ही आज सूट बूटमध्ये फिरताय. मित्रांनो, जर आई वडिलांनी आपल्यासाठी तेच केलं नसतं, तेच बोलले असते की नाही बाबा, माझा लेक आहे ना, माझ्यासारखं माझंच काम करू दे, बरोबर की नाही, ते जर बोलले असते माझ्या लेकान माझ्यासारखंच काम केलं पाहिजे किंवा माझ्याकडे पैसा नाही शिकवायला असं तसं, तर विषय आहे ना एकदम बेकार झाला असं. तुम्ही आता जे इनमध्ये फिरताय ना ते पण फिरू शकला नसतात. त्यामुळे ना आई वडिलांच्या कामाला कधी घाणेरडं म्हणू नका. आई वडील आहेत ना काय स्वतःच्या स्वार्थासाठी कामं करत आहेत, ते तुमच्या स्वार्थासाठी कामं करत आहेत. त्यामुळे जर तुम्हाला आई वडिलांची लाज वाटत असेल ना, तर मित्रांनो मी म्हणतो या समुद्रात जाऊन जीव द्या. अरे भेंडी, जर आई वडिलांची तुम्हाला लाज वाटत असेल ना, त्या आयुष्यात तुम्हाला जगणं आहे ना हे इम्पॉर्टंट नाही मित्रांनो. तुम्ही मारा, या जन्मात आहे ना जगून पण काय उपयोग नाही. त्यामुळे आई वडिलांचा आदर करा, भलेही ते कसे असू दे. थोडंफार बोलणारा जो आई वडील आहे, शेवटी आपल्या मुलांची आहे ना त्यांना काळजी असते. त्यामुळे मित्रांनो, कधी आई वडिलांना आहे ना बोलत जाऊ नका, नको ते तुम्हाला वाटेल तसं. अरे भेंडी, ते आई वडील आहेत आपले. तुम्ही जेवढं जग नाही ना बघितलं त्याच्या दुप्पट त्यांनी बघितलेलं आहे. त्यामुळे त्यांच्याशी कधी आहे ना असं वागत जाऊ नका. कोण वागत असेल ना तर मित्रांनो अजून पण वेळ नाही गेलेली आहे, व्यवस्थित वागा.